नमस्कार मंडळी. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानात पार पडलेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप शासित इतर राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केल्यानंतर काल मंत्रालयात प्रवेश केला. तसेच काल त्यांनी पहिली मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आणि अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास सांगितले. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावं लागेल, असं ते अधिकाऱ्यांना म्हणाले. तसंच या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहायता निधी फाईलवर केली. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचं खूप कौतुक होतंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुराडे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुपये 5 लाखांची मदत मंजूर करून त्या संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली. चंद्रकांत कुराडे यांच्या पत्नीने मदतीची विनंती केली होती, जी काल फडणवीस यांनी मंजूर केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या पहिल्याच निर्णयाचं खूप कौतुक होतंय. तर मंडळी, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच निर्णय तुम्हालाही आवडला का? ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.